संत्र्याच्या फ्लेवरचा, संत्र्याच्या चवीचा हा चहा आहे. तर मी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे, साधारणपणे 1 कप, आणि त्याच्यामध्ये 1 कप संत्र्याचा रस मी इथे घालतोय. आणि पाणी आणि संत्र्याचा रस आपण इक्वल क्वांटिटीमध्ये टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे संत्र्याचे साल आहेत, झेस्ट म्हणून आपण, फक्त हा पांढरा भाग मी काढून घेतोय. जे साल आहे त्या याच्यात टाकतोय. त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा आणि 3 ते 4 याच्यात लवंग टाकतोय आणि थोडंसं आलं. आता याला थोडंसं आपल्याला उकळायचं आहे आणि मी आता याच्यामध्ये साखर टाकतोय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्या मध पण वापरू शकता याच्यामध्ये. आता एक 5-7 मिनटं याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. म्हणजे हे सगळे जे फ्लेवर्स आहेत, सगळे दालचिनी, लवंग आणि आपण जे संत्र्याचं साल टाकलं आहे, याचे सगळे फ्लेवर्स सगळे त्या आपल्या चहामध्ये उतरतील. म्हणजे अजून तो चहा झालेला नाही, पण या लिक्विडमध्ये उतरतील. साधारणपणे 5 मिनटं आपण याला उकळून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी या टी बॅग्स टाकतोय. 2 ते 3 टी बॅग्स आपल्याला याच्यात टाकायच्या आहेत. मी खूप त्याला स्ट्रॉंग करत नाही आहे. मला याचा थोडा चहाचा पण असा एक माइल्ड, त्याची चव मला खूप थोडीशी अशी माइल्ड हवी आहे. वाह, आता याला मी फक्त गाळून घेणार आहे. काय मस्त रंग आला आहे त्याला. बस आता गॅस बंद केलेला आहे आणि ग्लासमध्ये आपण हा ऑरेंज टी गाळून घेऊया. एकदम भारी चव आहे बरं का याची. थोडंसं लिंबाचा रस आणि 1 ते 2 स्लाइसेस लेमन. हा आता ऑरेंज टी आपला गरमागरम ऑरेंज टी तयार आहे. याला आपल्याला एक आईस टी जसं आपण सर्व करतो ना, तसं थंड करून पण याला सर्व करता येईल. तो पण खूप छान लागतो. आपली ऑरेंज टीची रेसिपी एकदम मस्त झाली आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. ऑरेंज टी करण्यासाठी लागणारं साहित्य: संत्र्याचा रस, साखर, संत्र, चिरलेलं आलं, टी बॅग, लिंबू, दालचिनी आणि लवंगा. कृती: फ्राईंग पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये संत्र्याचा ज्यूस, संत्र्याची साल, दालचिनी, आलं आणि साखर घालून मिश्रण आटवून घ्यावं. त्यानंतर टी बॅग त्यामध्ये घालून अंदाजे 1 मिनिटानंतर टी बॅग काढून घ्यावी. तयार चहा ग्लासमध्ये गाळून घ्यावा. त्यानंतर लिंबाचा रस आणि लिंबूची चकती चहामध्ये घालून चहा सर्व्ह करावा.